10 HP-वरील कृषीपंप धारकांची वीज बिलं माफ करून त्यांना मोफत वीज देण्याचं आश्वासन महायुतीनं निवडणुकीच्या काळात दिलं होतं. या आश्वासनावर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी महायुतीला मतदान केलं होतं. पण सत्तेत आल्यानंतर महायुती सरकारला या आश्वासनाचा विसर पडलाय. शेतकऱ्यांनीही वीज बिल माफ होईल म्हणून वीज बिलं भरली नव्हती. त्यामुळे त्यांची थकबाकी वाढली होती. सरकारनं वीज बिल माफ न केल्यानं वीज वितरण कंपनीनं थकबाकीत असलेल्या वीज जोडण्या तोडण्याचं काम सुरू केलंय. याला स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं तीव्र विरोध केला असून निवडणुकीपूर्वी दिलेलं आश्वासन तात्काळ पूर्ण करून 10 HP-वरील कृषीपंप धारकांचं वीज बिल माफ करा अशी त्यांनी मागणी केली आहे. अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष धनाजी पाटील आणि अण्णा मगदूम यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं महावितरण अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिलाय. यावेळी महावितरणच्या पेठवडगाव कार्यालयासमोर जोरदार निदर्शनं करण्यात आली. यावेळी जिल्हा सरचिटणीस संपत पवार, सुधीर मगदूम, प्रवीण घोरपडे, भीमराव मगदूम, सुकुमार चौगुले, जयसिंग कुरणे, वैभव कुंभार, गणपती वाघ यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.